हाय हॅलो नमस्कार. मी संतोषी फॅशन मराठी चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं. तर ताईंनो इथं बघू शकता, इथं मी ब्लाऊज कटिंग करून घेतलेला आहे आणि मी दाखवणार आहे की तुम्हाला कसे शिवलेत ते पण पुढं मी दाखवणार आहे. तर इथं लगेचच मला स्टिचिंगला घ्यायचं आहे, अर्जंट ब्लाऊज द्यायचे आहेत. एका ताईंची 2 ब्लाऊज आहेत. तर दोन्ही पण मी तर स्टिचिंग झाल्याच्यानंतर मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर आज काय काय मी किती ब्लाऊज शिवले आणि किती माझ्याकडं शिवण्यासाठी माझ्याकडं काम किती आलेलं आहे ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर नक्कीच कंटिन्यू व्हिडिओवरती राहा. व्हिडिओ कुठं स्किप नका करू. व्हिडिओ बघितल्याच्यानंतर आवडला तर नक्कीच एखादी लाईक जरूर करा आणि जेणे कोणी ताई नवीन आहेत चॅनलवरती त्यांनी सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. तर बघा इथं मी स्टिचिंग करते आणि आज पण थोडंसं मी तुमच्यासाठी खूप मोटिवेशन छान एक स्टेप घेऊन आलेले आहे. तर ते नक्कीच कंटिन्यू तुम्ही व्हिडिओमध्ये बघा, व्हिडिओ संपूर्ण बघा. तर ताईंनो कसं असते माहिती आहे का, कामाला कुठं मी गेल्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे की कामाला कुठंच कमी समजायचं नाही. कुठल्या पण क्षेत्रातलं असू आणि कुठल्या पण क्षेत्रातलं काम जर असलं तर आपण लाजायचं नाही ना, आपण त्या कामाला कमी समजायचं नाही. कारण ज्यांचं शिक्षण झालेलं नाही आहे, त्यांचं शिक्षण नाही झालं तरी पण कसे म्हणजे तुमच्या अंगामध्ये जे टॅलेंट आहे ना, त्या टॅलेंटला तुमच्या बाहेर काढा आणि काहीतरी काम करायचं बघा, असं मला सांगायचं होतं. आताच्या हल्ली काळाला तर कोणी जास्त काही म्हणजे बसत नाहीत. ज्यांचं म्हणजे गरजू महिला आहेत त्यांना काही काम काम नाही आहे, म्हणजे काही म्हणजे करता येत नाही. कुणाचा सपोर्ट नाही आहे, काय करावं असं विचार करत जर बसलेलो असलो तुम्ही, तर त्याच्यासाठी सांगते ताईंनो, विचार करत बसायची काहीही गरज नाही. जो टॅलेंट आपल्यामध्ये आहे ना, तो टॅलेंट बाहेर काढायचा आणि न डगमगता सुरुवात करायची. कारण कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला असं वाटत असेल की मी केल्याच्या नंतर होईल का नाही होईल, पण 100% होईल असं विश्वास घेऊन सोबत आपल्या स्वतःवर विश्वास ठेवून आपण पुढं पाऊल टाकायचं. तर इथं बघू शकताय मी ब्लाऊज स्टिचिंग करते आणि मधी माझ्या भाच्याची मुलगी आली बघा. मध्ये आले थोडीशी कॅमेरामध्ये माझ्यासोबत बोलत होती काय तर ते काय मला विचारती ते बघा. तर पुढं तर मला विचारत होती की काय करताय तुम्ही, मला पण शिकवा, असं थोडं बोलत होती मध्ये. खूप छान वाटत होतं, मस्त भारी. तर असं मुलांचं छोट्या असते, पण बघा ही किती छोटी आहे ना, ह्याच्यावरून तुम्हाला एक उदाहरण देते किती छोटी आहे. ती बोलत होती मला, मामी म्हणती, तर मामी मला पण शिकवा, मला पण शिवायचं आहे ब्लाऊज. किती छोटी आहे ना, ते कसं ते मला अशी बोलत होती. तर खूप छान भारी ते येते कधीमध्ये आधीमध्ये, पण जास्त मी घेत नाही व्हिडिओमध्ये. तर आज आली व्हिडिओ चालू होता पण ते आलीमध्येच. तर खूप छान वाटलं, मस्त. तर ताईंनो हे सांगायचं होतं मला, एवढ्या छोट्या मुलीला कळतंय की मला पण शिकवा. ते अजून त्याला कळत नाही ना अजून काही, म्हणून ते म्हणत होती. तर अशा पद्धतीचं मला सांगायचा हेतू हेच होता ताईंनो, जर कुठल्या बी कामाला कमी समजायचं नाही आणि कुठल्या पण कामाची आपण हे करायचं. आणि इथं काय झालं माहिती आहे का, जो मी आता जो ब्लाऊज स्टिचिंग केलेला मी जो दाखवला ते तुम्हाला दाखवायचा होता, पण ते ब्लाऊज त्यांनी लगेचच मी स्टिचिंग केल्याच्या नंतर लगेचच मी हुक लूक केला. बटनाचा होता, बटन लावल्याच्या नंतर लगेच ते मावशी आल्या आणि लगेचच घेऊन गेल्या, म्हणून ते काय मी तुमच्याबरोबर शेअर केलेला नाही. आता मी इथं दुसरा स्टिचिंगला घेतला आहे, दुसरा पण स्टिचिंग करून झालेला आहे. थोडंसं मी हात जोडते इथं ताईंनो, स्लीव्ह जोडते. तर हे ब्लाऊज जे स्टिच करते ना, हे ब्लाऊज मी तुम्हाला नक्कीच पुढं दाखवते. जो मग दाखविला ते त्यांनी थांबल्याच नाहीत, कारण मला शूट पण करून घ्यायला झालं नाही आहे, म्हणून त्यांनी लगेचच ते बसल्याच होत्या माझ्यापाशी. म्हणजे माझ्यापाशी एक जवळ म्हणलं असतं तरी 20 मिनटं 20 ते 20 मिनटं ते अर्धा तासच्या जवळजवळ त्यांनी बसल्या होत्या. मग त्यांना मी लगेच काजाबटनं हुकलूक करून त्यांना लगेचच दिले, ते घेऊन गेल्या, म्हणून मला काही दाखवता झालेलं नाही. तर ताई एवढं सांगायचं होतं मला की काही जर करायला आपण घेतलो ना, त्याचं पूर्ण झाल्याशिवाय आपण माघार घ्यायची नाही आणि हार मानायची नाही. म्हणून सांगते काहीतरी करायचं. कुठल्या पण टॅलेंट असला तुमच्या मनामध्ये, कुठल्या पण कामाचं काम करायचं आहे, मला हे करायचं आहे ते करायचं आहे,
असं थोडं थोडं असं म्हणजे सुरुवातीलाच होत नाही आहे. तुम्ही पुढं पाऊल टाकून तरी बघा. स्टार्टिंगलाच 0पासूनच सुरुवात करायला लागते आणि तुम्हाला असं वाटेल की मी करते तर मला काहीच होत नाही. पण त्याला पण ना ते पण नाही एक असं कसं म्हणजे आता मुलं शाळेत जातात. मुलं शाळेत गेल्याच्या नंतर परीक्षा कशी असते शेवटला, तसं परीक्षा आपली घेतली जाते. परीक्षा घेतलं तरच मग आपण पास हो या ना हो, मग त्याच्यामध्ये पुढं आपण म्हणजे जोपर्यंत आपला पेपर आपण परीक्षा आपली होत नाही तोपर्यंत आपण कष्ट आणि मेहनत काम करतच राहायचं. शेवटी फायनली तर आपला रिझल्ट जो यायचा आहे ना तोच येणार. फक्त कष्टाला महत्त्व आहे आणि आपल्या मेहनतीला महत्त्व आहे आणि आपल्याला बिझी राहण्याला महत्त्व आहे. बस एवढंच. म्हणून सांगते, शेवटला आपल्याला फळ भेटणारच आहे. देवाच्या जे मनामध्ये असेल, आपण जे प्रामाणिकपणानं जर काम करत राहिलो तर आपल्याला नक्कीच त्याचं फळ भेटणार आहे. फळ म्हणजे एक आपण आता मी जसं सांगितलं तसं पेपर दिल्याच्या नंतर पेपर द्यायला लागते, तसा फळ आपल्याला भेटतेच. तर ताईंनो इथं बघू शकता माझ्याकडे साडी आली आहे काठापदराची माझ्याकडं ब्लाऊज शिवण्यासाठी. आणि आता ह्याला फॉल विडिंग पण करून घ्यायचं आहे. तर फॉल विडिंग पण मी करून घेणार आहे. 2 साड्या आलेल्या आहेत माझ्याकडे खूप छान. आणि आताच्या तर ट्रेलमध्ये तर खूप चालल्या ते साड्या आपल्या चंद्रकोरच्या. हे बघा, हे ब्लाऊज पीस आहे आतमध्ये. ह्याच्या ब्लाऊज कटिंग करायचं आहे. खूप दिवस झालं माझ्याकडे आलेले आहे, 10-15 दिवस झालं माझ्याकडे साडी आलेली आहे. तर मी तशीच ठेवले होते. मग त्यांनी फोन केला होता मला की माझा साडी तरी द्या, ब्लाऊज नंतर द्या. मग ते मला आता इथं फॉल विडिंग करून साडी द्यायचं आहे त्यांना. मी आता इथं लगेचच ब्लाऊज कटिंग करून घेते. खूप छान साडी आहे. साडीचं सूत पण एकदम भारी आहे. चंद्रकोर साडी आहे, खूप छान. आणि माझ्याकडे आहे अशी एक साडी, म्हणजे ह्या कलरची सेम अशाच पद्धतीची ना, असेच सेम. फक्त एवढंच की चंद्रकोर नाही आहे माझ्या साडीवर. या साडीवर चंद्रकोर आहेत. खूपच भारी साडी आहे. कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे. मस्त साडी आहे. मला तर खूपच आवडलेली आहे. तर ताईंनो, ह्या अशा पद्धतीचं मी आता इथं काय करणार आहे, आपल्याला काय करायचं, मी दुसरी पण तुम्हाला साडी दाखवते. ह्या साडीला ना नुसतं फॉल विडिंग करायचं आहे आणि ह्याच्यामधला ब्लाऊज पण काढायचा. ब्लाऊज काय नंतर देईन मी आता त्यांना स्टिचिंग करून. फक्त साडीला फॉल विडिंग करायचं आहे. तर मी तर ठेवून देते साईडला. ताईंनो, तुम्हाला दुसरी पण साडी मी एक दाखवते. साडी सिंपलच आहे. ही दुसऱ्या ताईंची आहे, कारण त्यांच्या खूप साऱ्या साड्या माझ्याकडे येत असते. ती ऑनलाईन मागवलेली आहे बरं का त्यांनी. मिशोवरनं मागवलं आहे का कशावरनं मागवलं हे मला माहिती नाही, पण मला 100% गॅरंटी देऊन सांगते ऑनलाईन साडी मागवलेली आहे. ह्याचं सूत पण खूप छान आहे, एकदम स्टॉप, म्हणजे डेलीवेअरसाठी खूपच भारी आहे साडी. याचा ब्लाऊज अशा पद्धतीचा, आणि ब्लाऊज काढायचं नाही आहे त्याच्यामधला, फक्त डायरेक्ट म्हणजे त्यांची तब्येत आहे ना थोडीशी, मग ब्लाऊज काढलं तर साडी पुरणार नाही म्हणून त्यांनी डायरेक्टली ब्लाऊज न काढताच आपल्याला फॉल लावायला सांगितलं. इथं बघू शकता, इथं काठापदराच्या एक साडीतला ब्लाऊज आलेला आहे आणि आपल्याला हे ब्लाऊज कप टाकून आणि प्रिन्सेस कट शिवायचं आहे. तर कसं शिवायचं आहे तर मी ब्लाऊज झाल्याच्या नंतर तर मी दाखवणारच आहे तुम्हाला. आणि हे ताईंचं पहिल्यांदाच आपल्याकडे ब्लाऊज आलेला आहे. तर बघूया कसं शिवून झाल्याच्या नंतर मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करूया. त्यांना लवकरच द्यायचं आहे अर्जंट. तर हे बघा माझ्याकडे काम किती आलेलं आहे हे दाखवते तुम्हाला आजच्याच दिवशी. तर हे बघा, ही 2, हे पहिल्याचीच आहे पण मला आता करायला घ्यायचं आहे. तर ही 3 झाले. 2 ब्लाऊज आणि 2 साड्या फॉल विडिंग करायचं आहे. एवढं काम माझ्याकडं आलेलं आहे करायसाठी. तर ते तुम्ही लगेचच ही ठेवून देते साईडला आणि फॉल विडिंगला घेणार आहे मी आज. ब्लाऊज कटिंग करून घेऊया. आता इथं खाली ठेवून घेतले, आता बघू शकता इथं खाली घेतलं. ब्लाऊज कटिंग करून घेऊया आणि लगेचच फॉल विडिंगला मी घेणार आहे. फॉल कसा लावायचा ते पण मी थोडक्यात तुम्हाला दाखवते. तर परत एकदा बघू शकताय, मला खूपच साडी भारी आवडली बरं का, म्हणून मी बार मी दाखवायचा प्रयत्न करते तुम्हाला पण सांगा या साडीचं सूत आणि साडीचा कलर कसा वाटला. तर हे बघा, अशा निळा कलरचा हा ब्लू कलरचा ब्लाऊज पीस आहे त्याच्यामध्ये. तर थोडंसं काय करायचं ताईंना माहिती आहे का, एक म्हणजे तुम्हाला सांगते, जे पिताई नवीन शिकणारे आहेत ना त्यांच्यासाठी, पदराला ना थोडासा आपण 4 इंच जागा सोडूनच आपण ब्लाऊज पीस काढायचा. एकदम म्हणजे पदराला खेटून पदराच्या बाजूनं ब्लाऊज पीस कधीच काढायचा नाही काठापदराच्या साडीतला, ठीक आहे. 4 बोट आपल्याला सोडायचं आहे आणि त्याच्या पुढं आपल्याला ब्लाऊज काढून ब्लाऊज पीस पण खूप मोठा आहे. तर साडीचा पदर वगैरे बघू शकताय तुम्ही, एकदम सॉफ्ट आणि भारी आहे. आता इथं माझा ब्लाऊज पीस झालेला आहे ताईंनो काढून. मी 4 बोट इथं मी सोडलेला आहे पदराच्या पुढं. आणि इथं आता मी ह्याला पिको करून घेणार आहे आणि लगेचच फॉल पण लावून घेणार आहे.
तुम्ही बघता इथं लोबो साडीचा नवीनच साडी एकदम म्हणजे घेऊन आलेले असते माझ्याकडं. सूत तर एवढं भारी आहे ना बघा, मी बार बार हातामध्ये घेऊन बघते कारण माझी जशी साडी आहे तशीच ही साडी आहे. एकदम सॉफ्ट आणि भारी मस्त. तर इथं ठेवून देते मी ब्लाऊज पीस साईडला आणि फॉलोइंगला घेते ताईनं. तर ब्लाऊज दाखवते तुम्हाला की कसे झालेले आहेत. हे बघा, ज्या ताईंचे 2 ब्लाऊज मी हे लाल ब्लाऊज शिवते वेळेस मी काही व्हिडिओ शूट केलेला नाही आहे आणि नंतर शूट केला. तर इथं हे ब्लाऊज बघू शकता तुम्ही. मी इथं ब्लाऊज शिवून झालेले आहेत माझे. तर मी काय आता खोलून वगैरे दाखवत बसत नाही, माझ्याकडे पण वेळ नाही येत एवढा, पण वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न चालला आहे. तर ताईंनो, आजचा हा व्हिडिओ असा होता. तर तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. आता हे मला ह्याला काजापटणं करून घ्यायचं आहे. ते रात्री आल्या होत्या पण काजापटणं केलेलंच नव्हते, कारण आज मंगळवार आहे ना. मंगळवारचं मला का सवाशीण ठेवले होते तिकडे. सवासणी जेवायला मी गेले होते, त्याच्यामुळं काजापटणं राहून गेलं आणि ते ताई आल्या होत्या घ्यायला. तर चला ताईंनो, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो